स्वराज्य की राजधानी किले रायगढ़ पर प्री वेडिंग शूट का वीडियो वायरल होने के बाद बड़ा विवाद खड़ा हो गया। छत्रपति शिवाजी महाराज की पवित्र स्मृतियों से जुड़े शिव समाधि परिसर में इस तरह का शूट होने की बात सामने आते ही शिव भक्तों में तीव्र आक्रोश देखने को मिल रहा। सोशल मीडिया पर इस घटना के खिलाफ जोरदार प्रतिक्रियाएं सामने आ रही। लोग सवाल उठा रहे हैं कि क्या श्रद्धालुओं का इस तरह उपयोग करना उचित है। साथ ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण से ऐसे मामलों पर तुरंत प्रतिबंध लगाने की मांग भी की जा रही। इस बीच किले रायगढ़ पर प्री वेडिंग शूट करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग दुर्ग रक्षकों और शिव भक्तों द्वारा की जा रही। दुर्ग रक्षक और शोधकर्ता सुखद राणे ने चेतावनी दी है कि यदि कार्रवाई नहीं की गई तो किलों के संरक्षण के लिए आंदोलन शुरू किया जाएगा। इस मामले पर सांसद सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले की भी प्रतिक्रिया सामने आई है और अब सभी की नजर इस पर है कि प्रशासन क्या कदम उठाता है। पूर्ण सेटअपच घेऊन आलाय भाई. असं पण त्यांना एकच कॅमेरा आणलाय. आज यांचा एकच कॅमेरा आहे ना, एकच कॅमेरा आहे, त्याने पूर्ण सेटअप आणलाय. नावाखाली जातात आणि तिथे प्री वेडिंग केलं जातं. पत्रिका ठेवू द्या. जसं आपण घरच्या देवाला गाव पांढरीच्या समोर पत्रिका ठेवतो आणि सुरुवात करतो, तसं त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ पत्रिका ठेवून शिवाजी महाराजांना नमस्कार करून तिथून निघावं. परंतु प्री वेडिंग जे काय तुमचं आहे ते चालणार नाही, कारण ते तिथे शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी अशा गोष्टी तुम्हाला इतर कुठं जायचं आहे, गार्डनला जा, बगीचाला जा किंवा अनेक कुठं समुद्राच्या तीरावरती जा, तिथे प्री वेडिंग करा. परंतु रायगडावरती जर असं कोण करल तर मग त्याला आमचे शिवभक्त धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवरायांची राजधानी, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची सुद्धा आहे. जे विदेशी पर्यटक येतील इतिहासकालीन खुणा बघण्यासाठी, त्यांचीसुद्धा जबाबदारी त्या पद्धतीने राहील. पण भारतीय पुरातत्व खात्यालासुद्धा आमच्याकडनं सूचना त्या ठिकाणी स्पष्टपणे दिल्या जातील. अशा पैकीचं प्री वेडिंग शूटिंग ज्यांनी केलं असेल त्यांनीसुद्धा त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण तिथलं पावित्र्य ज्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अत्यंत निंदनीय आहे. पण समाज मनालासुद्धा माझी विनंती आहे की आपण त्या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जतन करण्याची भूमिका प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांनी पुढच्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे, असं एक शिवप्रेमी नागरिक म्हणून माझी स्वतःची भावना आहे.